मोक्षाचा अधिकारी, त्या अधिकाऱ्यांनी केलेल्या साधनेचं स्वरूप काय आहे तर सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानी चात्मनी ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. तो सर्वत्र समदर्शन म्हणजे ब्रह्मदर्शन करणारा पुरुष आहे आणि तो सर्व प्राणीमात्र आपल्या ठिकाणी पाहतो आणि आपण सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहोत. म्हणजे सर्व प्राणीमात्र हे आपल्या स्वरूपात ते स्वरूपाने अध्यस्त आहेत, म्हणजे स्वरूपाने त्यांचा स्वरूपाध्यास आहे. आणि याचा अर्थ जे पदार्थ स्वरूपाने अध्यस्त असतात ते फक्त प्रतितीमात्र आणि बाधयोग्य पदार्थ अधिष्ठानाला कधीही द्वैत निर्माण करू शकत नाहीत. याचा अर्थ ते पदार्थ त्या ठिकाणी शून्य रूपाने आहेत, असद रूपानेच आहेत. आणि जे असद पदार्थ आपल्याला प्रतीतीला येतात त्या प्रतीतीला येण्याचं कारण जर काय असेल तर अधिष्ठान आणि त्यांचं ज्ञान आणि त्यांची सत्ता यांचा भास होण्याचं कारण की मूळ त्यांच्या अधिष्ठानाच्या सत्ता स्फुरण घेऊन त्यांच्या ठिकाणी ही सत्ता आणि स्फुरण यांचं भास होतो. अशा प्रकारचं कळलं. त्यांनी येतुलेनी बुद्धी येतुलेनी घे. बुद्धीला फक्त या सत्य आणि अनृत किंवा सत्य आणि मिथ्या यांचं झालेलं जे एकत्रीकरण आहे ते एकदा कळलं की आत्मा याच्या ठाई देहीचा धर्म देही ह्या एवढं कळलं की त्या ठिकाणी त्या पुरुषाचं सर्व म्हणजे परिपूर्णतेला तो प्राप्त होतो, निहाल होतो. त्याला फक्त या ठिकाणी सत्य आणि मिथ्या यांचं वर्गीकरण पृथक्करण विचाराच्या द्वारा करता आलं. म्हणजे किंवा दुसरं आपण पाहिलं की भावनेच्या द्वारा. त्याला जर भावनेच्या द्वारा गुरुवचनावर शास्त्रवचनावर विश्वास ठेवून हे तत्वतः हे पदार्थ नसून मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव ही अनुभूती त्याला भावनेच्या अंगानेही किंवा ध्यानाच्या अंगानेही येऊ शकते. आणि अशा वेळेला योमाम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती म्हणजे वरच्या श्लोकाचा एक प्रकाराने भाष्यकारांनी दिले की हा अनुवाद करून सांगितला की जो मला सर्वत्र पाहतो म्हणजे देशकाल वस्तू परिच्छेद रहित असं असणारं असंग व्यापक एकमेवा द्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान असं आपल्या निरंजन निष्कल अशा अवाच्य अपरोक्ष स्वरूप ज्याला अनुभूतीला येतं तर असा जो पुरुष आहे त्याचं हे वर्णन केलं. किंवा वरच्या आणि ह्या श्लोकांचा मूळ अर्थ असा आहे योमाम पश्यती सर्वत्र आणि सर्वंच मयी पश्यती आणि सर्व माझ्यातच आहे असं पाहतात. याचा अर्थ सर्व माझ्यात आहे म्हणजे सर्व नाहीच मीच आहे असाच त्याचा वेदांताच्या दृष्टीनं गंभीर चिंतन केला असताना हे सर्व नाहीच आहे तो फक्त मीच आहे. मयी पश्यती मीच आहे कारण सर्व नसलं तरी मी आहे आणि सर्व असलं तरी मी आहे. माझीच या ठिकाणी माझं जे मूळ रूप आहे त्या मूळ रूपाच्या अज्ञानामुळं हे आद्यस्थ पदार्थ आपल्याला दिसायला लागतात. स्वस्वरूपाच्या अज्ञानामध्ये प्रतीतीला येणारं हे सर्व काही आहे असं ज्याला कळतं तर त्या पुरुषाला आता परमात्मा आपल्याहून कधीच भिन्न वाटत नाही आणि परमात्म्याला देखील तो पुरुष आपल्याहून भिन्न आहे असं वाटत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तस्याहम न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यती नाम तो परमात्मा त्याला कधी परोक्ष होत नाही आणि ह्या परमात्म्यालाही तो कधी परोक्ष होत नाही कारण दोघांचं स्वरूप एकच आहे. आणि ते एक यांनी केलेल्या आपण म्हणतो की त्यांनी केलेल्या बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी हे जर अज्ञानाचा स्वीकार केला तर आहे किंवा अध्यारोप अपवादाच्या भाषेत आहे. परंतु तत्वता पाहिलं तर त्यांचं जे नित्य ऐक्य आहे ते संचलेलं ऐक्य आहे, नित्यसिद्ध ऐक्य आहे असा त्याचा अर्थ. नित्यसिद्ध ऐक्यामध्ये त्या ठिकाणी भेदाचा भ्रमच नाही तर त्या ठिकाणी भेदभ्रमाच्या निवृत्तीनंतर प्राप्त होणारं जे ऐक्य ते ऐक्य मूळचंच असतं. त्याला इथं संचलेलं ऐक्य साठलेलं स्वतःसिद्ध किंवा पूर्वीचंच असलेलं ऐक्य त्याच्या अनुभवाला येतं असं आत्तापर्यंत सांगितलं. आता या श्लोकात भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात सर्वभूतस्थितम यहा माम
भजती एकत्वम अस्तितः सर्वतः वर्तमानः अपि सहा योगी मयि वर्तते। अन्वयता सर्व यः एकत्वम अस्तितः सर्वभूतस्थितं मां भजति सर्वथा वर्तमानः अपि सहा योगी मयि वर्तते। यह जो एकत्वम अस्तितः, जो एकत्व म्हणजे एकत्वाला अस्तिता म्हणजे असमंता स्थितः, एकत्वामध्ये परिपूर्ण समरस झालेला म्हणजे एकत्वाला प्राप्त झालेला किंवा एकत्व ऐक्यामध्ये ऐक्य स्थितीमध्ये समरस झालेला असा जो पुरुष आहे तो पुरुष सर्वभूत स्थितम माम, तो सर्व भूतांमध्ये स्थित असणाऱ्या म्हणजे सर्व भूतांमध्ये अनुष्यूत असणाऱ्या माम म्हणजे मला भजती, तो मला भजती म्हणजे माझं भजन करतो। भजन करतो म्हणजे तो माझ्या स्वरूपाला जाणतो। आपण सगळ्यात पहिलं भजत शब्दाचा अर्थ जाणणे असा पण होतो, भजत सेवायाम असा पण होतो। इथं अर्थ भजती का तर तिथं काय आगा मीची होवनी पांडवा करीती माझी सेवा परी नवलावतो सांगावा असेन ऐक, अशा प्रकारची स्थिती आहे। शिवो भूत्वा शिवम यजेत असं जर झालं तर याला शिवम भूत्वा शिवस्वरूप होण्यासाठी ज्ञान आहे आणि शिवो भूत्वा शिवम यजेत ही काय आहे भजन आहे किंवा भक्ती आहे। या न्यायाने पाहिलं तर तो एकत्वाला प्राप्त झालेला पुरुष किंवा त्याला आपण म्हणतो भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम। त्या ठिकाणी हे जे भक्ती कारण हे काय परमात्म्याच्या विशेष अनुग्रहाला प्राप्त झालेल्या पुरुषांचं वर्णन सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे पुरुष आहेत तया माझ्या सायुज्याची चाड तरी त्याची परवी कोड आणि सेवा म्हणती तरी आड प्रेमस्वे अशा अधिकाराला प्राप्त झालेले जे लोक आहेत किंवा आत्मा रामाश्च मुनयः निर्ग्रंथाप्युरुक्रमे कुर्वन्त्य हैतुकीं भक्तिम इत्थंभूत गुणो हरिही। परमात्म्याचे सगुण साकार इष्टाचे असे काही गुण आहेत की ज्या गुणामुळं आपल्या एकत्वाला प्राप्त झालेला जो महात्मा आहे तो देखील त्या गुणांवर आकर्षित होऊन कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत सिद्धांतापासून यत्किंचितही चळढळ न होता जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा ज्ञानलक्षणात्मिका किंवा प्रेमलक्षणात्मिका ही जी भक्ती करतो त्या भक्ती हे त्याचं भजन आहे। म्हणून ते म्हणतात का एकत्वम अस्तितः, एकत्वामध्येच राहतो पण एकत्वामध्ये राहत असतानाही तत्वता एक आहे परंतु उपाधी जोपर्यंत आहे आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत त्याला सर्व बाह्य जगताची प्रतीती होते। फक्त त्या प्रतीतीला येणाऱ्या विषयांविषयी त्याला सत्यत्व बुद्धी मात्र कधीही होत नाही। अशा वेळेला त्याच्या ठिकाणी त्याचं जे जीवन आहे देहपातापर्यंत विदेह मुक्तीला प्राप्त होण्याच्या पूर्वी प्रारब्ध प्राप्त सर्व प्रकारचे व्यवहार त्याच्या ठिकाणी होताना दिसतात। म्हणून ते म्हणतात की सर्व भूतस्थितम म्हणजे प्राणीमात्रांचं नानात्व त्याला प्रतीतीला येत असतानाही म्हणजे कोणाच्या दृष्टीनं आपल्या लौकिक दृष्टीनं सर्व प्राणीमात्र आणि प्रतीतीला येत असतानाही त्याला त्या प्राणीमात्रांच्या ऐवजी त्या सर्व भूतांचं असणारं जे अधिष्ठान ते अधिष्ठानच सर्वत्र अनुष्यूत आहे सर्व भूतस्थित माम आणि अशा त्या सर्वांचं अधिष्ठान किंवा व्यापक अधिष्ठान असणाऱ्या किंवा सर्वांचं अधिष्ठान व्यापक निरतिशय व्यापक आणि केवल असं त्या अधिष्ठानातच तो भजन करतो नाम त्या अधिष्ठानातच तो अनुसंधान ठेवतो किंवा त्याच्यामध्ये त्याच्या वृत्तीवर सर्व न दिसता सर्व भूतस्थित माम सर्व प्राणीमात्र त्याच्यामध्ये जे सर्व प्राणीमात्रांच्या अधिष्ठान रूपाने जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाच्याच ठिकाणी त्याची आस्था असते किंवा त्या खरी सत्ता धन्याची जी मायबाप अशाच प्रकारची त्याची दृढ धारणा असते, बुद्धीचा पूर्णपणे निश्चय असतो। आणि असा जो पुरुष आहे याच्यामध्ये जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन केलेलं आहे किंवा गीतेमध्ये जीवनमुक्ती सांगितली। किंबहुना माऊली म्हणतात की देखे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीची मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपुली। त्या आपला आत्मस्वरूप जाणायचं असेल तर गीता किंवा ज्ञानेश्वरी हे जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन करणारे ग्रंथ आहेत।
की ज्यामुळं आपल्याला जसं दिव्याच्या साहाय्याने आपल्याला आपलीच वस्तू सापडते, तसं जीवनमुक्त पुरुषाच्या व्यक्तिमत्वाचा विचार करत असताना किंवा त्याच्या स्वस्वरूपाचा विचार करीत असताना आपलं स्वस्वरूप आपल्याला करतला मलकवत स्पष्ट होईल. अशा प्रकाराने गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या ह्या जीवनमुक्तीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जीवनमुक्ती मानलेले हे याचं एक विशेष वैशिष्ट्य आहे की जे शांकर अद्वैतामध्ये जीवनमुक्ती सांगितली किंवा केवळ अद्वैताच्या सिद्धांतामध्ये तोच सिद्धांत जसाच्या तसा वारकरी संप्रदायाने म्हणजे अंगीकार केलेला आहे किंवा वारकरी संतांनी त्यांच्या जीवनचरित्रातून तो आचरण किंवा अनुभवलेला आहे. आणि तेच इथं सांगतात, सर्वभूतस्थितम यो माम भजत्ते एकत्वमास्थितः. ते कशावरून? तर सर्वथा वर्तमाना हा अपि. तो सर्व प्रकाराने वर्तमान म्हणजे विद्यमान असला किंवा सगळ्या प्रकाराने व्यवहार करीत असला, वागत असला तरी सर्वथा नाम सर्व प्रकाराने म्हणजे कधी त्याच्या ठिकाणी सुख झाल्याचं दिसत असेल, दुःख झाल्याचं दिसत असेल, कधीकधी अनुकूल प्रतिकूल ज्ञान झाली आणि त्याप्रमाणे त्याला सुखदुःखादिकांची प्राप्ती झाली असंही आपल्याला जरी दिसत असेल किंवा कधीकधी तो धर्माला अनुसरून वर्तन करीत असेल किंवा तो कधीकधी धर्माच्या विरुद्ध निषिद्ध कर्माचरण करताना दिसला तर त्याला म्हणायचं सर्वथा वर्तमानापि. तो कोणत्याही प्रकारचं वर्तन करताना जरी दिसला तरी सहा योगी मयी वर्तते. तो जो योगी पुरुष आहे तो योगी पुरुष म्हणजे ध्यानयोगाचा अनुष्ठान करून आपल्या स्वरूपापर्यंत प्राप्त झालेला जो पुरुष आहे तो पुरुष जरी बाहेरून त्याचं आचरण विधीचं दिसलं किंवा निषेधाचं दिसलं तरीसुद्धा त्याला निस्त्रैगुण्ये पथी विचारताम को विधी को निषेधः हे जे वचन आहे हे त्याच्या बाबतीत तंतोतंत सत्य आहे की सर्वथा वर्तमानापि. तो कोणत्याही प्रकाराने वागत असला तरीसुद्धा किंवा इथं वागत असला म्हणजे व्यवहार करीत असला, कोणताही व्यवहार करीत असला धर्माला अनुसरून किंवा कधीकधी अधर्माने युक्त किंवा कधीकधी त्याच्या ठिकाणी सुखप्राप्तीसाठी म्हणजे अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम असा तो सुखी दुःखी होताना जरी तुम्हाला दिसला तरी त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने त्याच्या अंतःकरणावरती सुखाकार किंवा दुःखाकार झाले असं नसून सहा योगी मयी वर्तते. तो आपल्या अधिष्ठानामध्येच म्हणजे माझ्याच ठिकाणी म्हणजे त्या आपल्या अधिष्ठान स्वरूपामध्येच तो त्याची वृत्ती जी असते ती बाधित झालेली असते किंवा लीन झालेली असते. त्याला कधीही ह्या द्वंद्व जी आहेत त्या द्वंद्वाविषयी सत्यत्व बुद्धी असत नाही आणि व्यवहार तर सर्व जसा अज्ञानाचा व्यवहार आहे तसाच व्यवहार त्याचा सर्व चालत असतो. म्हणून सर्वथा वर्तमानापि. परंतु तुमच्या आमच्या दृष्टीनं तो सर्व प्रकाराने व्यवहार करीत आहे परंतु सयोगी मयी वर्तते म्हणजे तो खऱ्या अर्थाने माझं जे अव्यवहार्य स्वरूप आहे की जे माया कार्याने अस्पर्शित अचुंबित असं असणारं स्वरूप किंवा जे कोणतं कर्म अकर्म विकर्म या सर्वांनी अस्पर्शित असं ते स्वरूप आहे. म्हणून त्यांनी झालं कर्मण्य कर्मयः पश्येद अकर्मणी च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्ताः कृष्ण कर्मकृत. अशा प्रकारचा तो पुरुष आहे. सगळी कर्म करून त्यांनी कोणत्याही प्रकारचं कर्म केलं नाही आणि सर्व कर्म न करता देखील सर्व कर्म करणारा कोण आहे तोच आहे. अधिष्ठान रूपाने या ठिकाणी निरधिष्ठान भ्रम होत नाही. हा जो सगळा कर्माभास होत आहे त्याचा अधिष्ठान तोच झालेला आहे अशी त्याची धारणा किंवा असा त्याचा निश्चय असतो. आता याचं वर्णन माऊली करतात. जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतू एको. माऊली ज्या उपपत्ती सांगतात त्या उपपत्ती इतक्या सोप्या पद्धतीनं सांगतात की हे जर आपल्याला कळलं तरी या ठिकाणी इथं कोणाला आरंभवाद आहे का परिणामवाद आहे का विवर्तवाद आहे बिंब प्रतिबिंबवाद आहे तो कसा समजून घ्यावा त्याचा कसा बुद्धीवर आरूढ करावा या भवेत पुंसाम हे सुद्धा करण्याची गरज नाही. माऊली असे सरळ उदाहरणं देतात. ज्याला घ्यायचं आहे घेईल त्याचा बोध तर त्याला एवढे दृष्टांत पुरेसे याच्यावरून आपल्याला दार्ष्टांतिकात सहज प्रवेश होईल अशी उदाहरणं माऊली देतात. माऊली म्हणतात जेणे ऐक्याचे दिठी. जेणे म्हणजे ह्या महापुरुषाने
ह्या किंवा ज्या ह्या योग साधना ध्यानयोगाचं साधन करणाऱ्या पुरुषाने ऐक्याची दिठी, त्याने एकतेच्या दृष्टीनं म्हणजे ऐक्याच्या दृष्टीनं, ऐक्याची दृष्टी म्हणजे ऐक्याचं ज्ञान, ऐक्याचं ज्ञान म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. ह्या जीव ब्रह्मैक्य हे जीव हा नित्य ब्रह्मरूपच आहे. तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा, असं ज्याला संशय विपर्यय रहित यथार्थ आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे त्याला म्हणायचं ऐक्याची दृष्टी. आणि त्या दृष्टीमध्ये काय होतं, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे याविषयी त्याला संशय विपर्यय नाही. आणि त्या ऐक्याच्या दृष्टीमध्ये पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म, त्याला संपूर्ण जे दृष्टी दिसे ते हरी रूप, अशा प्रकारची दृष्टी झाली. त्यामुळं सर्वत्र हे किरीटी, हे अर्जुना, तो सर्वत्र मातेची देखिला, तो सर्वत्र मातेची म्हणजे मलाच पाहिलेला, म्हणजे तो सगळ्या ठिकाणी कहा पगडारू देखे आनेरा, देखा तो सब ओहीने घेरा, अशा प्रकारे सर्वत्र मातेची देखिला. कसं मला पाहत होतो, जैसा पटी एकू तंतू, जसा सगळं पट पाहिलं तर त्या पटामध्ये आपल्याला एक तंतूच आहे. या ठिकाणी इथं आपल्याला काही आरंभवाद वगैरे असं मनात येईल, पण या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आध्यस्थ पदार्थात काय आहे, अधिष्ठानाचीच व्याप्ती असते. आध्यस्थ पदार्थाला स्वतंत्र सत्तास्फुरण नसते. म्हणजे आध्यस्थ पदार्थाचं नाम आणि रूप हे आहे काय, आपण अधिष्ठानाला पाहतो आणि भ्रमाने फक्त त्याच्या ठिकाणी नामरूपाची कल्पना करतो. ते किरा अनाम अजाती, माझी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती खूण केली, एवढ्याच प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. आपण पाहतो मातीला आणि त्याला म्हणतो घट, तसं या ठिकाणी अस्थिभाती प्रिय किंवा सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या आत्म्याचं दर्शन नित्य अपरोक्ष रूपत्वाने होत असताना आपण पाहतो आत्मा. कारण ज्यावेळेला पदार्थाचं ज्ञान होतं आपल्याला घटपटादी जड पदार्थाचं, त्यावेळेला जर घटोपही चैतन्याचं ज्ञान नसेल तर घटाचं ज्ञान होईल काय. याचा अर्थ घटोपही चैतन्य आणि अंतःकरणोपही चैतन्य एकच आहेत. म्हणजे या ठिकाणी फक्त दोन्ही उपाधी एकत्र येतात. बाकी जर पाहिलं तर दोन्ही चैतन्य मूळचंच काय आहे, एक आहे. आपण पदार्थ ज्ञानाच्या रीतीमध्ये पाहतो. त्याचप्रमाणे इथं सांगतात, देखिला जैसा पटी तंतू एको, एकच तंतू म्हणजे तंतूच वस्त्रामध्ये अनुश्युत आहे. जर तंतू बाजूला केला तर पट आपल्याला पटाची सिद्धी देखील होणार नाही. तसा सर्वत्र अनुश्युत असणारं सच्चिदानंद अद्वय ब्रह्म ते जर बाजूला केलं तर त्याच्यावर भासणारं हे जगत किंवा सर्व ज्याला असं म्हणतात हे आपल्याला उपलब्ध देखील होणार नाही. अशी स्थिती आहे. असं त्यांनी पाहिलं म्हणजे असं त्यांनी अनुभवलं. का स्वरूपे तरी बहुत्या हाती, परी तैसी सोनी बहुवे न होती, ऐशी ऐक्या चळाची स्थिती केली जेणे. आता आपण पाहिलं तर जे लोक ब्रह्मचर्य, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यासी या अवस्थेतून जातात किंवा ज्यांनी ब्रह्मचर्यात एव प्रव्रजेत अशा प्रकारचं भाग्य ज्यांना प्राप्त झालेलं आहे. परंतु ज्ञानोबारायांचं हे जे ना, हा जो ब्रह्मज्ञानाने गोमटा अत्यंत सालंकृत असा झालेला जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये अधिकार कोणाचा आहे तर सर्वांच्या अधिकार, सर्वाधिकार सेव्य किंवा ज्याला वाटतं की ज्ञानेश्वर कोणीही आम्हाला ब्रह्मज्ञान जे आहे त्या ब्रह्मज्ञानाची अनुभूती करून द्यावी, त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. याला सगळ्याच प्रकारच्या प्रक्रिया ग्रंथ, संस्कृत भाषेचं ज्ञान, दर्शनशास्त्राचं खूप गंभीर अध्ययन वगैरे ह्याची गरज नाही. आणि जर कोणी करणारे असतील तर त्यांनाही हा ग्रंथ जो आहे तर त्यांनाही तो अत्यंत आनंद देणारा, नित्य नूतन वृद्धिंगत आनंद वृद्धिंगत करणारा आहे. आणि इतरांना देखील असाच आनंद होईल. त्या गीता माऊली नसे जाणे ताने, अगदी एक प्रदक्षिणा जपाच्या बाहेरून करीतिया, एकते श्रवणमिषे छाया शिविती जयाची, एकते अवधानाचा पुरा वेळा पावड भितरा, घेऊनी रिगती गाभारा अर्थज्ञानाच्या, ते निजबोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी,
परी मोक्षप्रसादी सरी सर्वाही आथी, अशा प्रकारचा अत्यंत उदात्त असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी माऊलींची प्रतिभा जी आहे ती प्रतिभा ओतप्रोदयेनं थंबलेली अशी या ग्रंथातून अवतरलेली आहे. जर कोणी या शब्दांवरच विश्वास ठेवील आणि तेच त्याच्याविषयी इदम इत्थम अशा प्रकारची बुद्धी ठेवील तर त्याला ह्या ग्रंथानेच भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी इतका हा अलौकिक दिव्य अशा प्रकारचा ग्रंथोपजीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय व्हावे जी. आणि येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्या निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करतात, सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना अनिक न करी भ्रांतीचे भ्रमळ असं ज्ञानोबाराय म्हणतात. तर त्या आपलं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात त्या निवृत्तीनाथ महाराजांनीच ह्या ग्रंथाला अशा प्रकारचा एक प्रकारचा आशीर्वचन दिलेलं आहे की हा होईल दान पसावो. आणि त्यामुळं ज्ञानोबारायांना प्रत्यक्ष त्याची अनुभूती म्हणून ते म्हणतात येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मनुष्याने भावनापूर्वक किंवा जाणून दोन्ही पण, तर त्याच्यापैकी जर कोणी जसा सगळ्या वस्त्रामध्ये तंतूच अनुश्युत असतो, तंतू वाचून वस्त्राला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही, त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण देतात की स्वरूपे तरी बहुते आहेत आहाती. या ठिकाणी स्वरूप अनेक म्हणजे आकार अनेक आहेत, परंतु तैशी सोनी बवे नव्हती परंतु तसं सोनं काय अनेक प्रकारचं नव्हतं. सोनं एकरूपच असतं, परंतु त्या एकाच सोन्याचे अलंकार मात्र नाना प्रकारचे केलेले जातात. म्हणजे अलंकार नाना आहेत, म्हणजे आकार नाना आहेत, परंतु त्यामध्ये असणारं ते सोनं जे आहे ते सोनं मात्र एकच आहे. आयशी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे. आयशी ऐक्याचळाची म्हणजे सोनं आणि अलंकार. तर सोनं आणि अलंकार एकच आहे, म्हणजे अलंकाराला सोन्या वाचून स्वतंत्र सत्ता नाही. अशाच प्रकाराने हे संपूर्ण जे विश्व आहे त्या विश्वाला अधिष्ठान ब्रह्मा वाचून स्वतंत्र सत्ता नाही. आणि ज्याला स्वतःची सत्ता स्फुरण नसते तो पदार्थ अधिष्ठान रूपच असतो. ज्या अधिष्ठानाने त्याच्या ठिकाणी सत्तेचा किंवा ज्ञानाचा आभास होतो तोच पदार्थ ज्याच्या सत्तेने होतो तीच सत्ता खरी असते किंवा तीच वास्तव असते. अशी त्याने ऐक्याचळाची स्थिती. ऐक्या अचळ म्हणजे पर्वत, ऐक्याचळ म्हणजे ऐक्यरूपी पर्वत. ऐक्यरूपी पर्वत म्हणजे काय, तर पर्वत जसा महान असतो तसाच याचा या ठिकाणी जीव ब्रह्मैक्याविषयी झालेला निश्चय हा दृढ अटळ अभंग अकाट्य असा जे ऐक्याचळाची स्थिती जाणली केली जेणे, अशी स्थिती ज्याने प्राप्त केलेली आहे. प्राप्त केली म्हणजे याचा अर्थ अप्राप्त होती ती प्राप्त केली असं नाही. त्या ठिकाणी नित्यप्राप्ताच्या ठिकाणी अप्राप्तवत असा जो भ्रम झाला होता तो भ्रम ज्याने निवृत्त केला. आणखी उदाहरण देतात. तरी वृक्षांची पाणी जितुली तेतुली रोपे नाही लाविली, तैशी ऐशी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. तरी वृक्षांची जितुली पाने, एखाद्या वृक्षाला जितकी पानं असतात, मग जितकी पानं तेतुली रोपे नाही लावली, तितकी रोपं लावलेली आहे का, नाही. एकच रोप आहे परंतु पानं मात्र अनेक आहे. किती पानं असू द्या परंतु ती सर्व एकाच पानाची आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, कोणत्याही देवाचा मत्सर का करू नये, तर तुका म्हणे काय, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. त्याचं कारण काय आहे, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे. एकाच देहाचे सगळे अवयव, जसं म्हणजे अवयव दिसताना नाना आहे पण ते एकच शरीराचे आहेत की नाही, तसं हे सर्व जे नानात्व आहे ते नानात्व जरी तुम्हाला वाटत असेल परंतु त्याचं मूळ अधिष्ठान एकच आहे. त्या एकाच अधिष्ठानाचा तुम्हाला त्या अधिष्ठानाच्या यथार्थ ज्ञानाच्या अभावामध्ये तेच अधिष्ठान तुम्हाला वेगळ्या प्रकाराने त्याचं काय म्हणतो, मूळचं जे रूप आहे त्याचा परित्याग न करता तो पदार्थ वेगळ्या रीतीनं भासणं, त्याला काय म्हणतं पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम. हां म्हणजे विवर्त. याचा अर्थ काय, पूर्वरूपाचा परित्याग न करता
तुम्हाला दुसऱ्या अवस्थांतराच्या दुसऱ्या अवस्थेच्या रूपाने त्या पदार्थाचं भान होतं. आणि असं ऐशे अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. अशा रीतीनं आत्तापर्यंत जोपर्यंत हे ज्ञान नव्हतं तोपर्यंत काय होती, अज्ञानरूपी रात्र होती. पण ह्या अज्ञानरूपी रात्रीमध्ये जसा माऊलीने सांगितलं आहे, सूर्य हा रात्रीच्या पोटातच जन्मतो आहे की नाही, आणि रात्रीचा नाशक होतो. तसं ज्या रात्रीत म्हणजे ज्या अज्ञानरूपी रात्रीतच काय झालं की अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती उदित झाली. तीसुद्धा काय हे अविद्येचंच कार्य आहे. परंतु जसा तो योगवासिष्ठात मला वाटतं लिहिलं उदाहरण, जिराफ प्राणी जो आहे तो आपल्या आयुष्यात एकदाच प्रसव होतो, त्याचा एकदाच प्रसवतो. आणि ज्या वेळेला त्याचं जे पाडस आहे ते त्याचं पोट फाडून बाहेर येतं आणि त्यावेळेला तो जिराफ म्हणजे ती जिराफाची जी पत्नी ती मृत्यूला प्राप्त होते. तशाप्रमाणे ह्या अविद्यारूपी रात्रीच्या पोटातून उदित झालेला हा जो अहम ब्रह्मास्मी म्हणजे असं विशेष ज्ञान आहे, तो ज्ञानरूपी सूर्य जो आहे तो सूर्य त्या ठिकाणी ह्या अविद्यारूपी रात्र उजाडते. म्हणजे त्या ठिकाणी ती रात्र संपून त्या ठिकाणी उजेड प्राप्त होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अहम ब्रह्मास्मी त्या कारक जी वृत्ती आहे ती अज्ञानाला काय करते, अज्ञानाचा नाश करते, अज्ञान कार्याचा बाध करते. आणि पुढं काय राहतं तिला निवृत्त करायला, तिथं काहीच नाही. निवर्त्यत्व नाही महा निवर्तवी काही, मग तिला निवृत्त करायलाच काही राहत नाही. तर ती काय निवृत्त करणार, मग ती काय होते, स्वपरविरोधित्वाने निघून जाते. म्हणजे परविरोधित्व म्हणजे अज्ञान, आणि स्वतःच्या विरोध करते म्हणजे स्वतःही बाधित होते आणि स्वतःही आपल्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय करून अधिष्ठानाशी एकरूपतेला प्राप्त होते. म्हणून त्यांनी लिहिलं की अद्वैत दिवसे पाहली रात्र जया. अद्वैतरूपी दिवस त्या ठिकाणी उजाडलेला आहे. असा जो पुरुष आहे त्या जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन करतात की तो पंचात्मकी सापडे तरी मग सांगपा कैसे नि आडे, जो प्रतीतीचे नि पाडे मजसी तुके. भगवान सांगतात तो पंचात्मकी सापडे, तो पंचमहाभूतात्मक असा जो देह आहे त्याच्यामध्ये सापडलेला आहे. म्हणजे त्याच्या प्रारब्ध प्राप्त म्हणजे आता ज्ञान झाल्यावर काय होतं, न तस्य प्राणा उत्क्रामन्ते, त्याचे प्राण कुठेही लोकांतराला जात नाही. यह एव समविलियंते, ह्या ब्रह्मस्वरूपातच ते लीन होतात. आणि असा पुरुष ज्यांनी या जन्मामध्ये आता आपल्याला म्हणजे आपल्या अज्ञानरूपी रात्रीमध्येच काय केलं, ज्ञानरूपी सूर्याचा उदय झालेला आहे आणि ती रात्र पूर्णपणे नष्ट झालेली आहे. मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू आद्वयाब्जिनी विकाशू वंद्वाता, जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान चांदनिया, जो सुदिनू करुई ज्ञानिया स्वबोधाचा, अशा बोधाला प्राप्त झालेला हा जो महात्मा आहे, तर तो महात्मा देखील आता त्याला प्रारब्धामुळं हे शरीर प्राप्त झालेलं आहे. जरी त्याने मागच्याच जन्मात उचलत्या पावलाने चालला असता तर तो दिवसाआधी ठाकीता, तर तो त्या प्राप्त झाला असता. पण आता त्याचं जे काही प्रारब्धामुळं त्याला हा देह प्राप्त झाला, या देहामध्ये मात्र त्यांनी येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरापडे ही स्थिती त्यांनी अशा स्थिती प्राप्त करण्याचा निश्चय केला. आणि अंतःकरणात विविधिशा निर्माण झाल्यापासून तर ज्ञान प्राप्त होईपर्यंत त्याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि त्याला आपल्या स्वस्वरूपाची अनुभूती झाली किंवा त्याची वृत्ती स्वस्वरूपामध्ये स्थित झाली. असा जरी महात्मा असला तरीसुद्धा ते ज्ञान झाल्याबरोबर त्याचा देह काही पडत नाही. त्या ठिकाणी त्याला काय होतं, प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय, प्रारब्ध कर्म हे भोगूनच संपावं लागत असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा पंचमहाभूतांचा जो प्राप्त झालेला देह आहे तो देह जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या पुरुषाच्या ठिकाणी त्या प्रारब्ध कर्माचा क्षय होण्याची वाट पाहावी लागते आणि त्यालाही सामान्य पुरुषाप्रमाणे त्याला सुखदुःखाचा भोग होताना दिसतो. म्हणून म्हणतात पंचात्मकी सापडे, त्या पंचमहाभूतातून सापडलेला आहे. म्हणजे पंचमहाभूतात्मक देह त्याला प्राप्त झालेला असला तरी ते म्हणतात तरी मग सांगपा. मग आता याला पंचमहाभूतांचा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत तो आता काय आहे, तोपर्यंत आता तो मुक्त नाही.
विदेह कैवल्य मानणाऱ्यांचा पक्ष असाच आहे की जे जीवनमुक्ती मानत नाही. ज्या वेळेला तुमचा देह पडेल त्याच वेळेला तुम्हाला विदेह कैवल्य प्राप्त होईल. जीवनमुक्ती हा अर्थवाद आहे असं पण म्हणणारे काही म्हणजे ऐकांतिक जे तत्त्वज्ञानात विदेह कैवल्य हेच फल मानणारे आहेत ते लोक असं म्हणतात. पण त्यामुळं शास्त्र परंपरेचं रक्षण केलं जात नाही. दुसरी गोष्ट, शास्त्राचं हृदय यथार्थ रीतीनं त्या शास्त्र हृदयाचा आपल्याला अवगम किंवा यथार्थ ज्ञान होत नाही असंच मानणं भाग पडतं. कारण ज्या पुरुषाला विदेह कैवल्य होईल त्याच वेळा तो मुक्त झाला तर ह्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारा पुरुष हा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि उदार असतो. अशी जी गुरूंची लक्षणं दिलेली आहेत त्या लक्षणामध्ये जर तो पुरुष श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असतो तर ब्रह्मनिष्ठ प्राप्त झालेला पुरुष तर या ठिकाणी खरं ज्ञान काय आहे, ज्ञान झालं की जो विदेह कैवल्यच प्राप्त होतं याचा अर्थ ज्ञान हा काय होईल, एक रोग होईल. ऐक, ज्ञान झालं की तो मरतो अशी एक गोष्ट होईल. आणि ज्या अर्थी त्याचं शरीरात आहे त्या अर्थी त्याला ज्ञान झालेलं नाही. म्हणजे कोण, ज्याला आपण म्हणतो त्याला स्वानुभूती असली पाहिजे, तो स्वतः केवळ शास्त्रज्ञानी नाही तर ब्रह्मनिष्ठा असला पाहिजे. तर याचा अर्थ त्याची जी ब्रह्मनिष्ठा नसतानाही त्या पुरुषाला केलेला उपदेश तो शिष्याच्या ठिकाणी संक्रमित केला ह्या म्हणण्याने त्याला खरं यथार्थ अवबोध त्याला होणार नाही. म्हणून या ठिकाणी जीवनमुक्ती ही मानलेली आहे. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांचं आणि ज्ञानोबारायांचं विशेष वैशिष्ट्य जर काय असेल तर जीवनमुक्ती. आणि वेदाचंही काय आहे, मनोगत तेच आहे, जीवनमुक्ती मानणं. वेदानेही जीवनमुक्ती सांगितलेली आहे. म्हणून ते म्हणतात तो पंचात्मकी तरी सापडे परी सांगपा कैसेने आडे. तर हाचा पुरुष काय आडे म्हणजे कशाचं तरी त्याला प्रतिबंध असेल का? अरे जरी तो सरळ या पंचमहाभूताच्या देहामध्ये वावरत असला तरी सांग बरं कैसेने आडे, तो कसा काय आडेल, म्हणजे कशाने त्याला बद्धता येईल, कशाने त्याला प्रतिबंध होईल? निष्प्रतिबंधच आहे. कारण मुक्ती कशी आहे, आईशी मुक्ती असे सहज. मुक्ती हे आपलं स्वतःचं स्वरूप आहे, उत्तमा सहजा अवस्था. फक्त ती सहज अवस्था किंवा नित्यमुक्त अवस्था ही त्याला काय होती, आज्ञात होती. त्या आज्ञाताचं त्याला फक्त काय ज्ञापनशास्त्र करून देतं एवढ्या अर्थाने. बाकी ती आहेच आईशी मुक्ती असे सहज. ते तुझं परिसव ते आता परिसवू तुझं जे तू ज्ञानांबुज द्वेरेपकी असं त्याचं वर्णन करतात त्याप्रमाणे. तर ते म्हणतात हा पुरुष साधारण नाही. जरी पंचमहाभूतात शरीरात राहत असला तरी भगवान म्हणतात तो प्रतितीचे नि पाडे मजशी तुके. जर त्याचं प्रतिती किंवा त्याचा अनुभव जर पाहिला तर तो अनुभव मजशी तुके. म्हणजे माझं जे स्वरूप आहे त्या अनुभवाची योग्यता, जसा हा सर्वज्ञ ईश्वर त्याची जी योग्यता आहे ती ह्या पुरुषाची योग्यता आहे. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज म्हणतात की जीवनमुक्त पुरुष हा जवळजवळ ईश्वरच आहे. जवळजवळ का म्हणावं लागतं, त्याचं कारण त्याच्या ठिकाणी सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लयाचं सामर्थ्य शास्त्रात कुठेही प्रतिपादन केलं नाही. आणि त्या उपाधीमध्ये ईश्वराच्या आणि त्याच्या भेद आहे म्हणून जवळजवळ म्हणायचं. परंतु उपाधीमध्ये भेद असला तरी तो भेद कल्पित आहे हा त्याला ज्ञात आहे. किंबहुना उपाधी नाहीच आहे, केवळ उपहितच आहे असा त्याचा बोध आहे. हा बोध कोणाचा आहे, ईश्वराचा हा बोध आहे आणि त्याचाही हा बोध आहे. म्हणून तो जवळजवळ ईश्वरच आहे असं सांगितलेलं आहे. त्याला वेदाला आणि महापुरुषाला जवळजवळ सर्वज्ञ नाही म्हटले तर सर्वज्ञ कल्प स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. सर्वज्ञ कल्प असं त्याला, वेदाला सर्वज्ञ नाही म्हणत, सर्वज्ञ कल्प म्हणतात. आणि वेदाचा तो अर्थ आम्हाशीचा ठावा असे सांगणारे तुकाराम महाराज सुद्धा काय आहे, सर्वज्ञच आहेत किंवा त्यांना म्हणायचं तर सर्वज्ञ कल्प असा शब्द. ते का तर उपाधीमुळं, उपाधीचा भेद टाकला तर त्या ठिकाणी पुन्हा त्यांचं ऐक्य जे आहे ते नित्य संचलेलंच ऐक्य आहे. असं जाणणारा कोणी फक्त हाच महापुरुष आहे. म्हणून आम्ही म्हणतो की तो प्रतितीचेने पाडे मजशी तुके. माझ्याबरोबर त्याची तुलना होते. त्याचा अनुभव कमी आहे का? भगवंताचा शुद्ध सत्वात्मक मायेच्या उपाधीनं भगवंताला काय म्हणतो आपण, वर्तमान भूत आणि भविष्याचं एक समवयाच्छेदे करून ज्ञान आहे.
पण हे ज्ञान कशामुळे? उपाधीमुळे. आणि जीवाला अंतःकरणाचा किंवा अविद्येचा उपाधी जर धरला तर त्याला ज्ञान आहे, पण कोणतं? त्याची उपाधी परिच्छिन्न असल्यामुळं त्याला एक समायोज्य करून ज्ञान नसलं. परंतु मुख्य जे आहे ईश्वराचं ईश्वरत्व, त्याचं खरं ऐश्वर्य कोणतं आहे? तो आपल्याला ब्रह्म समजतो. जीवाच्या सापेक्ष त्याच्या ठिकाणी फक्त काही कल्पना केलेली आहे सर्वज्ञाची. वास्तविक तो सर्वज्ञ नाही, तो ज्ञ स्वरूप आहे, दृङ्मात्र आहे. आणि जीवाला जे ज्ञान होतं त्याला आपण अल्पज्ञ आहे का सर्वज्ञ कल्प आहे का सर्वज्ञ आहे असं ज्ञान होतं, का आपण ज्ञ दृङ्मात्र आहे. मग जर दृङ्मात्र स्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं तर त्याची जे ज्ञान आहे ते ज्ञानाने त्याची योग्यता परमात्म्याशीच, परमात्मा आणि त्या दोघांची योग्यता जी आहे ते तो काय प्रतीतीचे पाडे, जे आध्यात्मिक अनुभूती ज्याला म्हणतात त्या अनुभूतीच्या दृष्टीनं पाहिलं तर तो पूर्णपणे ईश्वराशी काय, ईश्वर आणि त्याची सारखी तुलना करावी किंवा सारखी तुलना केली जाते असं आहे. याच्यामध्ये परमपुरुषार्थ भूतभविष्य जे काळ नावाची कल्पनाच नाही, बरोबर ना. आणि त्या भूतभविष्याचं ज्ञान ईश्वराला असणं आणि भूतभविष्याधिकांचं ही परिच्छिन्न उपाधीमुळं ज्ञान नसणं, हा काही ईश्वर आणि जीवातला भेद हा जवळजवळ अकिंचितकर आहे खऱ्या अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं पाहिला तर. ज्याला दृङ्मात्र स्वरूपाचा निश्चय तो दोघांचाही काय आहे, सारखाच आहे असं म्हटलं तर तो प्रतीतीचेनी पाडे मजशी तुके, तो प्रतीती अनुभवाच्या रूपाने आध्यात्मिक अंतरंग अनुभूती म्हटलं तर त्याची माझी एकच आहे. ऐक्याचं ज्ञान दोघांचं एकच आहे. हा इथं ईश्वराची का आकरता ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोच मी स्वभावता आधीच आहे असं भगवान परमात्मा म्हणतात, बरोबर ना. माझे व्यापकपणा आघवे गवसले तयाचेने अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापक झाला. माझे आघवे व्यापकपण, आघवे म्हणजे माझं संपूर्ण असणारं व्यापकता, म्हणजे संपूर्ण म्हणजे निरपेक्ष असणारी माझी जी व्यापकता आहे ती व्यापकता त्याला गवसले तयाचेने अनुभवे, त्याच्या अनुभवामध्ये ही गवसली म्हणजे सापडलेली आहे. म्हणजे मी जसा निरतिशय व्यापक आहे तसाच तोही ते त्याला निरपेक्ष व्यापकता सापडलेली आहे. आणि सापडलेली आहे म्हणजे युक्तीनं सापडलेली नाही, श्रुतीवचनाने परोक्ष सापडलेली नाही, तर ती अनुभूतीच्या द्वारा त्याला ती सापडलेली आहे. हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, तो का म्हणे चाखोणी सांगे मजा अनुभव आहे अंगे. अशा प्रकारचं माझं जे व्यापकपण आहे त्याला प्रतीतीनं गवसलेलं आहे, सापडलेलं आहे, शोध लागलेला आहे. आणि मग असा जर पुरुष आहे तर ते जे सापडलेलं आहे ते त्याला पूर्वी सापडलेलं नव्हतं आणि आता सापडलं का. ज्या वेळेला सापडलं नव्हतं तेव्हाही तोच होता, तेव्हा तेच व्यापकपण दोघांचं एकच होतं. इथं त्यासाठी शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा परवलीचा शब्द कोणता आहे, संचलेलं ऐक्य. ते संचलेलं ऐक्य नित्यच होतं. म्हणून तरी न म्हणता स्वभावे व्यापक झाला. त्याच्या ठिकाणी स्वभाव म्हणजे आपलं स्वतःचं जी सत्ता आहे त्या स्वतःच्या सत्तेनंच तो काय झालेला आहे, न म्हणता. जरी तुम्ही म्हणले नाही का भगवंताचं व्यापक निरतिशय व्यापकपण त्याला सापडलेलं आहे, म्हणजे त्याला त्याचा दृढ अपरोक्ष अनुभूती झालेली आहे असं समजा तुम्ही म्हटले नाही, तरीसुद्धा तो स्वभावे व्यापक झाला. तरीसुद्धा तो स्वतःच्या स्वभावाने काही, म्हणजे इथं काय स्वभाव एक जर पाहिलं ना, जो स्वभाववादातल्या स्वभाव शब्दाचा अर्थ असा दिला आहे या ठिकाणी. त्यांनी सांगितलं मिऱ्याचं तिखटपण, साखरेची गोडी हा त्याचा काय आहे, स्वभाव आहे. तसं नित्य अस्तित्वात असणं नाही, नित्य अस्तित्वात असणं नाही, अस्थिरूपाने नित्य म्हणजे त्याचं नित्य अस्तित्व त्यांनी प्राप्त केलेलं आहे वगैरे, हे वाक्याचे प्रयोग किंवा शब्दाचे प्रयोग त्याचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन करून देऊ शकत नाही. तुम्ही जरी म्हटले नाही तरी तो स्वाभाविकच काय आहे,
म्हणजे कारण जसं मिऱ्याच्या ठिकाणी तिखटपणा हा स्वभाव आहे, तसं नित्य संचलेला एक रूपाने असणं हा त्याचा काय आहे, स्वभावच आहे. म्हणून म्हणतात न म्हणता जरी तुम्ही म्हटले नाही तरीसुद्धा स्वभावे व्यापक झाला. तो स्वरूपानेच काय आहे, व्यापक आहे. स्वभावाने आहे म्हणजे स्वरूपानेच तो काय आहे, व्यापकच आहे. तुम्ही म्हणा किंवा न म्हणा, ह्या स्थितीवर आरूढ झाल्यामुळं तुकाराम महाराजांना कुणी आता हे निरहंकारी आहेत, आता हे मानापमानयो स्तुल्य स्तुल्य मित्रारी पक्षयो, हे खरं कधी होतं, किंवा अद्वेष्टा सर्वभूतानां, अखंडानंद स्वामींनी सांगितले ही अशी जी लक्षणं सांगितलेली आहे कोणाची, ज्ञानवान किंवा जीवनमुक्त पुरुषाची, ही लक्षणं कशामुळं कोणाला येऊ शकतात, हे फक्त ज्ञानी भक्ताला येऊ शकतात. ज्याला तत्त्वज्ञान झालं नाही, द्वैत सत्यत्व आहे, द्वैताविषयी सत्यत्व बुद्धी आहे, तर अशा पुरुषाची ही लक्षणं सांगितली नाही. ही लक्षणं कोणाला, ज्याला तत्त्वज्ञान झाल्याशिवाय अद्वेष्टा सर्वभूतानां किंवा निरपेक्षा शुचिर दक्ष, अनपेक्षा शुचिर दक्ष, अशी जी लक्षणं सांगितलेली आहे ही फक्त ज्ञानवान पुरुषाच्याच ठिकाणी असू शकतात. म्हणून ते म्हणतात की हा जो पुरुष आहे तो स्वभावे व्यापक झाला, म्हणजे स्वभावाने तो व्यापक झाला, म्हणजे हे ज्ञानाचं काय आहे, गरिमा किंवा ज्ञानाचं त्याच्या ऐश्वर्य आहे. आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नव्हे, आयशे बोलवरी होय ते करोये काही. आता याचा भाव असा सांगितला, दुसरा काही भाव असेल किंवा कोणाला काही स्फुरला तर सांगा. याचा अर्थ असा केला आहे, आता शरीरी तरी आहे, तो शरीरात तर आहे की नाही, का तो अशरीरी वा वकील संतम असा तर काही झाला नाही, शरीरधारी तर आहे, शरीरी तरी आहे म्हणजे शरीरात आहे, परी शरीराचा तो नव्हे, परंतु तो शरीराचा नाही. शरीराचा नाही म्हणजे हे शरीर मी आहे किंवा हे शरीर माझं आहे, अशा प्रकारची कोणतीही तादात्म्य भ्रांती त्याच्या ठिकाणी राहिलेली नाही. काय, शरीर उपही चैतन्याच्या ठिकाणी ह्या शरीराचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे असा त्याचा निश्चय आहे. त्यामुळे तो शरीरी तरी नव्हे, शरीरात आहे पण मी शरीरधारी आहे असा त्याला कधीही भ्रम नाही. आणि म्हणे आता हे असं देव सांगायला लागले की तो, कारण तो काय चालले काय, सर्वथा वर्तमानोपी आणि सयोगी मयी वर्तते, कोणत्याही प्रकाराने विद्यमान असला, वागत असला, व्यवहार करीत असला तरी तो माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे. म्हणून ते म्हणतात की ते चालते ज्ञानाचे बिंब आणि तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, वाया माणूसपण भांब लौकिक भागू, अशी त्या पुरुषाची स्थिती आहे. म्हणून सांगतात शरीरी तरी आहे, तो शरीरात आहे परी शरीराचा नव्हे. म्हणून आपण घरात राहावं, सर्वांच्यात राहावं, हां, पण त्यांचं आहे असं आपण कधी म्हणू नये. शरीराचा तो म्हणजे त्यांना मी किंवा माझं कधी म्हणू नये. आज तुकाराम महाराज म्हणतात प्रसंग आला तर हे शरीर आणि शरीर संबंधी हे मनुष्याला जेवढे दुःखदायक आणि प्रतिबंधक आहेत अध्यात्मानुभूतीमध्ये, तसं सगळं विश्व एकत्र होऊन जरी आपल्याला प्रतिबंध केला तरी होत नाही. म्हणून ते गुलेबाबांचं प्रमाण कोणीतरी परवा सांगितलं होतं का, देह आणि देह संबंधे निंदावी इतरे वंदावी श्वान सुकरे. माणसाने प्रेम करायचं झालं, मोह करायचा झाला तर कोणावर करू नये याच्याविषयी दक्ष असावं. ह्या देहावर आणि देहसंबंधी असणारे आई वडील मुलं कोणी जे असतील फक्त त्यांच्यावर, म्हणून मग काय कुत्रे गाढवावर करायचं. ते म्हणतात इतरे वंदावी श्वान शुकरे. तुकाराम महाराजांची किती अनुभूती प्रगाढ असेल की चंद्र सूर्य असेपर्यंत माणसाला खऱ्या मुमुक्षूला मार्गदर्शक आहे की नाही, की काय हरकत नाही, गाढव डुकरांचं वंदन करा पण घरचं कोणाचं करू नका. गुलेबाबा अजून पुढं जाऊन सांगायचे की काय, काही लोक घरचं सगळं सोडून देतात आणि नवीन नाती निर्माण करतात, नवीन मित्रपरिवार निर्माण करतात, तर त्यांना ही गंभीर असणारी आध्यात्मिक अनुभूती कधी येणार नाही. तुकाराम महाराजांचं सद हे सगळं जाणून रामेश्वर भट्ट म्हणतात, पहिलं उदयाचळी भानू तुका चौवेदाचे केलेशे विवरण अर्थही गहन करून या, अशा प्रकारचं तुकाराम महाराजांचं वर्णन करतात. तरी आता शरीरी तरी आहे परी तो शरीराचा दोहे हिशे बोलवरी होय ते करूये काही. जर माणसाला जर संस्कृत ज्ञान कमी असलं
किंवा आपल्याला वेदातलं ज्या काही सुक्त ऋचा याचं करून घेण्या इतकं नसलं तर त्यांनी काहीच चिंता करू नये. तुकाराम महाराजांचा गाथा पावा आणि त्यातली जी प्रमाणे याला अनुकूल लागतील ते सगळे वेदातले मंत्र आहे असे समजा. म्हणजे आहेतच त्याच अर्थाचे वेदामध्ये अनेक मंत्र. या ठिकाणी आपल्याला सगळे आसुतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय सगळे पाहिले तर सगळे तुकाराम महाराजांचे मंत्र याच्यामध्ये दिसतात. फक्त ते काय भाषा त्याला मराठी म्हणायचे या ठिकाणी. आईशे बोल आईशे बोलवर भगवान काय म्हणतात त्याच्या ठिकाणी, आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नव्हे, आईशे बोलवरी होय ते करू एक आहे. देव कसे डोळे झाकले का काय कोणास ठाऊक. आणि देव म्हणतात आता हे बोलवरी होय. आता मी असं तुला अनेक प्रकाराने बोलून सांगेल की जीवनमुक्त पुरुष कसा असतो आहे की नाही. जीवनमुक्त पुरुष कसा असतो तर त्या ठिकाणी तो शरीरात तर राहतो, व्यवहार तर करतो, पण त्या व्यवहारात सापडत नाही. हे कसं कसं आहे अनेक प्रकारच्या दृष्टांतांनी, जसं वृक्षाच्या पानांचं उदाहरण दिलं, सोन्याचं उदाहरण दिलं, तसं आणखीन तंतुपटाचं उदाहरण दिलं. असं काय काय उदाहरणं देवाला वाटतं द्यावीत का जेणेकरून माझा अर्जुन जो आहे तो स्वरूप स्थितीमध्ये रममान होईल असं. परंतु देवाला माहिती आहे मागचं त्यांचंच बोलणं त्यांच्या लक्षात आलं. मी अर्जुनावर बुद्धीवर एक सिद्धांत आरूढ करून दिला आहे. कोणता? उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव हे आत्मनो बंधोर आत्मैव रिपुर आत्मनः. या ठिकाणी आपण जरी किती अर्जुनाला प्रयत्न केला हे सांगण्याचा अनेक दृष्टांतांनी, तरी बोलवरी होय ते हे सगळं कार्य बोलण्याने सिद्ध करू. आणि शब्दांचं उच्चारण करता करता अर्जुन आपल्या स्वरूपबोधामध्ये निमग्न झाला असं भगवान म्हणतात. आयशे बोलवरी होय बोलण्याने होईल ते करू हे काही. ते मला काही करता येईल का अर्जुना? देवाला सुद्धा वाटतं का ते तर काही करता येणार नाही, तुझा अनुभव तुलाच घ्यावा लागेल आहे की नाही. किती प्रयत्न करा. स्वामी महाराज विनोदानी सांगायचे की एक मोठा ते काय म्हणतात सनई वादन करणारा, प्रसिद्ध सनई वादन करणारा होता. त्याला वाटलं का आपला मुलगा जो आहे ना त्या मुलाला शिकवावं. मुलगा 10-12 वर्षाचा मोठा झाला. बालपणापासून त्यांनी त्या सनईचं बाल कडू देण्याचा प्रयत्न केला, पण मुलगा काही लक्ष देईना. एक दिवस रागावला. त्याला वाटलं न जाणो आपल्याला आताच कधी लवकर हार्ट अटॅक आला आणि गेलो तर ही विद्या तशीच राहील याला द्यायची, म्हणून आता लवकर दिली पाहिजे. म्हणून त्यांनी त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसला आणि ती सनई त्याच्या तोंडात खुपसली. तो काय म्हटला, इथपर्यंत तुमच्या हातात आहे तर फुंकण्याचं माझ्या हातात आहे का नाही. तसं इथं ते म्हणतात बोलवरी हो, बोलण्याने सांगता येईल ते करूये काय. ते कसं करता येईल? जोपर्यंत काय परमार्थामध्ये मनुष्याला जोपर्यंत परमार्थाची आवश्यकता वाटत नाही तोपर्यंत त्याला सगळ्यात दुनियातले ग्रंथ त्याचे किती जरी लावले तरी काहीच उपयोग होत नाही. एक मनुष्य होता हॉस्पिटलमध्ये. तिथं काय म्हटले की आता हे जे हॉस्पिटलमध्ये आहे ना ते म्हणून मला करमत नाही, घरी न्या. ते म्हणून तुम्हाला आम्ही चांगले चांगले हे ते कॅशेट लावून देतो. मग त्याच्यामध्ये संस्कृत श्लोक ते काय स्तोत्र किंवा मराठी अभंग भजन असं सगळं लाव. ते पहिला काय म्हणायचं ते माहिती का, माझं डोकं दुखतं ते पहिलं बंद करा. त्याचं का त्याला जर घ्यायचं नसले तुम्ही काही जरी केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून ते म्हणतात हे बोलवरी होय ते करूये काय. बोलवरी होईल असं सांगता येईल का? सांगता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ हा अनुभव तुलाच घ्यावा लागेल. म्हणून आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुनं सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति यः अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमः मतः. हे अर्जुन, यः सर्वत्र आत्मौपम्येन सुखम वा यदि वा दुःखम समं पश्यति
सहा परमः योगी मतः. आता ह्या ध्यानयोगाचा अभ्यास करून तो साधक किती उच्च कोटीला प्राप्त होतो किंवा उच्च फलाला, मोक्षरूप फलाला, किंबहुना जीवनमुक्त आणि विधेयमुक्तीचा अधिकारी होतो. ही जी गोष्ट आहे ही सांगत असताना त्याचा आणखीन महात्म्य सांगितलं. योगाचं काय महात्म्य आहे? ह्या इथला योग म्हणजे कोणता? हा राजयोग. आणि ह्या राजयोगामध्ये कोणता योग होतो? सगळे योग याच्या पोटामध्ये येऊन जातात. आता जर पंथराज ह्या शब्दाचा जर विचार केला आपण, किंवा जो काय राजयोग, पंथराज म्हणजे राजयोग, तर त्याच्यामध्ये किती किती येतात का? पार निष्काम कर्मापासून तत्त्वज्ञानापर्यंत सर्वांचा समावेश होतो का नाही? जेवढी जेवढी शास्त्र प्रतिपादित साधनं असतील त्या सगळ्या साधनांचा, पण त्यांचा समसमुच्चय सांगण्यात तात्पर्य नाही, क्रमसमुच्चय सांगण्यात तात्पर्य आहे, एवढाच त्याचा भाग झाला. तर आता या ठिकाणी भगवान त्या योगाचं महात्म्य सांगत असताना असं सांगतात की सहा योगी परमः मतः, तो योगी सर्वात श्रेष्ठ आहे. याचा अर्थ योगी जरी सगळे असतील, कोणी पाठीमागले युक्त योगी, योगारूढ, नंतर या ठिकाणी सर्वत्र आत्मदर्शन करणारा आणि इंद्रिय निग्रहाने संपन्न असणारा, हळूहळू इंद्रिय निग्रह करून हळूहळू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती करणारा. आणि नंतर पाचवा प्रकार कोणता सांगितला की सर्व प्राणीमात्रा आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राणीमात्रामध्ये असा असणारा हा योगी, असं एवढं त्याचं वर्णन केलं. कोणत्याही योगाचं अनुष्ठान करून सर्वांचं फल मोक्ष हेच आहे. त्या मोक्ष स्वरूपाला प्राप्त झालेला, पण त्याच्यातही तो देवाला आवडणारा, म्हणजे तो सर्वांमध्ये परमः मतः, सर्वात श्रेष्ठ योगी कोण आहे हे सांगितलं गीतेमधून. जे अनासक्ती योगामध्ये महात्मा गांधींना हा श्लोक सर्वात जवळचा वाटला आणि म्हणून त्यांचं जीवन जे आहे तर ते जीवन भूतदया प्रधान अशा प्रकारचं गेलं. किंवा विनोबाजींना हा श्लोक त्यांना अत्यंत जवळ. त्यांनी काय चिंतन केलं? महात्मा गांधींना हा कसा आवडला? अनासक्ती योगामध्ये मुख्य जे आहे ना, निष्काम कर्मयोगाचं प्रतिपादन केलं. परंतु योग पण सर्वश्रेष्ठ योगी कोण? तर सर्वश्रेष्ठ योगी कोण ते याच्यामध्ये सांगितलं आहे. तर ते सांगितलं का आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन. जो आत्मौपम्येनं आपल्या आत्म्याचीच उपमा किंवा दृष्टांत करून जो समम पश्यति, सर्वत्र सर्व जो समान पाहतो, पण सर्व समान पाहताना उपमा किंवा दृष्टांत कोणाची देतो? आपल्याला. आपण जसं आहोत तसंच इतरांच्या ठिकाणी ते समानच पाहतो. पण समम पश्यति काय? हे अर्जुन समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम समम पश्यति. आपल्याला जसं अनुकूल पदार्थ प्राप्त झाल्यावर सुख होतं आणि प्रतिकूल पदार्थ प्राप्त झाल्यावर काय होतं? दुःख होतं. तसंच आत्मौपम्येनं आपल्यालाच दृष्टांत करून ज्या पुरुषाला काय सुखम वा यदि वा दुःखम, सुख किंवा प्राप्त होणारं दुःख हे समम सारखंच आहे. म्हणजे आपल्याला ज्याने दुःख होतं, बरोबर ना, दुसऱ्यालाही त्या गोष्टीनं दुःख होईल. आणि आपल्याला ज्याने सुख होतं दुसऱ्याला अर्थात त्याने सुख होईल. अशा प्रकारचं आपल्या. आणि तुलना काय करतो? ज्यांनी जसं यांनी अश्वत्थाम्याने पांडवांची सगळी मुलं मारली, त्यावेळेला त्या अश्वत्थाम्याला समोर पकडून आणलं आणि द्रौपदीला विचारलं की आता याला काय करू, कोणतं शासन करू? तू सांगसच, याचा छेदछेद करू शकतो, काही तू सांगशील ते करू शकतो. मग तिनं काय सांगितलं? मागितलं काय? मुच्यताम एष ब्राह्मणो नितराम गुरुहू. याला ताबडतोब सोडून द्या म्हणतात, की ताबडतोब सोडून देणं हीच याला काय हे शिक्षा आहे. का बरं ते म्हणे? कारण पुढच्या आहे का पंक्ती लक्षात, तर ब्राह्मणो नितराम गुरुहू, कारण ती म्हणते की माझी मुलं यांनी मारली तेव्हा मातेला काय दुःख होतं हे मी अनुभवलेलं आहे. तर आता एकुलता एक मुलगा एका ब्राह्मणीचा मुलगा, तर हे कोणाचा? तो द्रोणाचार्यांचा. तर त्यांच्या पत्नीचं काय नाव? द्रोणाचार्यांच्या कृपी. तर त्या कृपीच ना, नाही दुसरं नाव आहे मला, कृपी. त्या कृपीला किती दुःख होईल? एका विधवा मातेचा शिल्लक राहिलेला एकुलता एक मुलगा मारला तर त्याचं किती दुःख होईल? कारण ज्याने मला दुःख होतं त्यानेच त्याला दुःख होते. म्हणून मला ज्याने दुःख होतं ते दुसऱ्याला होऊ नये, किंवा मला ज्याने आनंद होतो त्यालाही आनंद होईल. म्हणजे
त्याच्या अनुकूल करायचं आणि प्रतिकूलाचा परित्याग करायचा. म्हणून त्यांनी असं समर्थाने दासबोधामध्ये लिहिलं की पेरावे तैसे उगवते आणि बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे हे काय निमित्त. ते म्हणतात जर आपण एखाद्याला कर्कश बोललो तर आपल्याला काही वाटत नाही, आपलं हृदय इतकं बोथट झालेलं आहे की आपण दुसऱ्याचं मर्मभेद करतो हे आपल्या लक्षात पण येत नाही. याच्यामध्ये आपली जर फारच सचोटी असली तर कोणी माहिती का, त्यांनी माझं कसं दुखवलं, मग मी केलं तर काय, ही अध्यात्मातली ही भूमिका नाही. त्यांनी जरी दुखवलं असेल पण त्यांनी दुखवलं मला दुःख झालं ना, म्हणजे याचा अर्थ त्याच्या प्रतिकूल काही करायचं नाही आणि त्याच्या अनुकूल केल्याशिवाय राहायचं नाही. असं आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती, म्हणजे ज्याने आपल्याला दुःख होतं त्याने दुसऱ्याला दुःख होईल, मग दुसऱ्याला दुःख होईल ते करायचं नाही. आणि ज्याने आपल्याला आनंद होतो किंवा सुख प्राप्त होतं ते दुसऱ्याला ते सुख प्राप्त होईल अशा प्रकारची कृती करायची. म्हणून सुखम वा यदि वा दुःखम असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मौपम्येन सर्वत्र सुखम यदि वा दुःखम समम पश्यती या अर्जुन, जो सारखं पाहतो. आणि सहा परमाह योगी मतः, तो सर्वात श्रेष्ठ योगी. म्हणजे केवळ केवळ ज्यांनी तत्त्वज्ञान प्राप्त करून नित्यसिद्ध असलेला ऐक्य तो योगी आहे. पण परमयोगी कोण आहे की जो बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून. या असा जो पुरुष आहे सगळ्या जगाला सुख प्राप्त व्हावं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज हे समाधी संजीवन समाधीमध्ये असणारे सर्वात परमयोगी कशासाठी आहे. ज्ञानदेवे घेतले दान, काय हृदयी धरून या ध्यान आणि समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो बाळ छंदो बाबा बाळ छंदो. कथा कीर्तन कशासाठी तर ह्या संपूर्ण जगताच्या उद्धारासाठी. म्हणून हे जे योगी आहेत हे काय आहेत, सर्वात श्रेष्ठ योगी आहेत. म्हणून सांगतात सहा योगी परमाहा मतः, तो सर्वात श्रेष्ठ योगी आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण हे विसरून जातो की आपण काय म्हणतो, ज्ञानी पुरुषाला कोणतं विधान नाही, इदम कुरु इदम मा कुरु असं जरी नसलं तरी या ठिकाणी प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली हे ज्ञानोबाराय सांगतात. लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुमर्हसी हे स्वमुखतः भगवान या ठिकाणी सांगतात. आहे की नाही. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, काय देवतीर्थ भजन न सांडिती हे ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून आपल्याला हे पण विसरता कामा नये. तर त्यासाठी हा श्रेष्ठ योगी त्याचं विशेष करून वर्णन केलं की आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम. इथं सुखम यदि वा म्हणजे अथवा अर्थ नाही केला तर भाष्यकार लिहितात की वा शब्दाचा अर्थ चकार अर्थाने आणि असा अर्थ घ्यावा. म्हणजे सुखही आणि दुःखही, म्हणजे सुख मिळेल असं करावंच आणि त्याचं दुःख निरस्त होईल असा प्रयत्न आपण करावाच. तो योगी परमो मतः, तो श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. मागं हे सुद्धा काय झालं, अनुवादच झाला ना. योमाम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. त्याचं पण म्हणतात की त्याचा जणू काय पुन्हा आणखी अनुवाद करून सांगितला आणि त्याचं श्रेष्ठ पण सांगितलं. आता बघा, जेने ऐक्याचे दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतू एकू. जेने, ज्या पुरुषाने ऐक्याचे दिठी, आपलं नाही हे झालं नाही का आपलं, मनोनी असो ते विशेषे अथवा आपण पेया सारिखे जो चराचर देखे अखंडित. म्हणून असो ते विशेषे. आता सांगितलं ना हे विशेष बोलणं म्हणजे विशेष कशाला म्हणतात, काय सामान्यम एकत्वकरम विशेषस्तु पृथक्त्वकृत. वर्णन करायचं झालं का एखाद्या पदार्थाचे काय करायचे, अनेक प्रकार करायचे. त्याच्या ठिकाणी जसं आता शरीर शब्द म्हटला की आपण काय करायचं, शरीर म्हणजे केवळ हे स्थूल नाही, मग सूक्ष्म शरीर आहे, कारण शरीर आहे, महाकारण शरीर आहे, हे सगळं. मग स्थूल आणि सूक्ष्म शरीरातला काय भेद आहे किंवा विशेष याचाच अर्थ काय होतो, भेद असाही होतो. किंवा विशेष म्हणजे परस्परापासून परस्परांना व्यावृत्त करणारं जो धर्म त्याला काय म्हणतात विशेष. तेव्हा मागं सांगितलं आता सांगितलं आत्मौपम्येनं सर्वत्र समम पश्यती अर्जुन.
पाठीमागं काय सांगितलं, योमाम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती. एकाच सिद्धांताचं थोडं बारकावे, थोडासा भेद प्रतिभा किंवा अंतर्गत पोटभेदाची कल्पना करून सांगतात, त्याला म्हणतात विशेष. तेव्हा आता म्हणतात म्हणून असो ते विशेष आहे. आता हे विशेष असो म्हणजे असा प्रत्येकाचा जे करण्याचं जे भेदाचं निरूपण करणं ते असो, ते आता राहू देत. प्रत्येकाचा त्या भेदांचा विस्तार करायचा. कारण काय आहे, भेदाच्या विस्ताराचा माणसाला कंटाळा असला पाहिजे, आहे की नाही. ज्या कीर्तनकाराला प्रत्येक शब्दाचा खूप मोठा विस्तार करावा वाटतो, बरोबर ना, त्याला त्या शब्दाचं रहस्य लोकांनी जाणलंच पाहिजे याची तमा नसते. तर म्हणून असो ते विशेष आहे. तर ते म्हणतात की आणि लोकांच्यात पण असं असतं, कारण लोकांना फक्त ते शब्दांचा जे काही काय म्हणतो आपण शब्दांच्या विस्ताराने एखादा शब्द प्रभू आहे ना, तोच प्रभू आहे असं मानावं इतकं त्यांची पण चुकीची धारणा असते, आहे की नाही. वास्तविक मनुष्याला सूत्ररूपाने बोलता आलं पाहिजे. ते सांगता सांगता सहज तिथं सूत्र होता भाष्य व्हायला पाहिजे, तिथंच वार्तिक व्हायला पाहिजे. जास्त विस्तार होण्याचं काही काम नाही. आणि जरी विस्तार केला तरी हा विस्तार कोणत्या कारणाने जाणून आपण करत आहोत ह्या गोष्टीचं भान असलं पाहिजे. माऊली वारंवार असं जरी काही विस्तार झाला तर ते म्हणतात की काय बोलत बोलत धसाळ गेलो हिरवे चारी गुरु, असं सांग ना, हे काय हिरवे चारी भांबावे पशु, असं जाणून ते व्याख्यान असलं पाहिजे. इथं सांगतात म्हणून असो ते विशेष आहे. आता हे एकमेकापासून पृथक्करण करणारं बोलणं राहू द्या. अथवा आपण पेयासारखे, अथवा म्हणजे या ठिकाणी असं घ्या की आपण पेयासारखे जो अखंड चराचर देखे, अखंडित चराचर देखे. आपण यासारखे अखंडित. आपण कसं आहे, अखंड आहेत. अखंड म्हणजे देशकाल वस्तू परिच्छेद रहित, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित. या ठिकाणी केवळ अवाच्य स्वरूपाने आपण जसं अखंडित आहोत तसंच हे चराचर जो देखे, तसं हे सगळं चराचर विश्व हे आपल्यासारखं अखंड स्वरूपाने आहे. आता म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या. मग चराचर हे अखंड एकच आहे असं पाहणं हा परमयोगी का हा तत्वज्ञ आहे? हा तत्व बरोबर आहे का महाराज? हा काय होईल, तत्वज्ञ होईल ना. अखंड चराचर जे आहे ते पाहतो असं जर कोणी म्हणलं तर काय अखंड काय अखंड सर्वामध्ये एकच तत्व अनुष्यूत आहे ब्रह्मतत्व असं जर पाहिल तो परमयोगी नाही. आपण पेयासारखे देखील म्हणजे तो आपल्यासारखं आत्मौपम्येनं आपल्यासारखं म्हणजे सगळं आत्मरूप आहे असं जो पाहतो तो योगीच आहे का नाही? तो योगी आहे. तो एक योगी आहे. आणि दुसरा योगी सांगतात पुढच्या ओळीत, सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐशी मनोधर्मे नेण्याची जो. मग आता एका बाजूला तुम्ही काय सांगता की आपल्या अंतकरणाला चांगलं लक्षात घ्या बरं का, जर काही सांगण्याच्या स्पष्टीकरणात कमी झालं किंवा कोणाला काही वाटलं तर लगेच बोला. आता आम्ही नेमका परमयोगी कोणाला म्हणायचो? जो आपल्यासारखंच सर्व विश्वामध्ये एकच आपला आत्मतत्व अनुष्यूत आहे असं जो जाणतो, आहे की नाही, असा एक सांगितला. बरोबर ना. आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन, हा पण पुरुष झाला की नाही? बरोबर ना. मग आता असा जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी आपले सुखदुःखादी अंतकरणाचे धर्म हे वास्तव आहेत का कल्पित आहेत? का अंतकरण आणि अंतकरणाचे धर्म दोन्ही कल्पित आहे का? असं झालं तरच तो आत्मौपम्येनं सर्वत्र पश्यती. असं झालं तरच तो, मग तो दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करील किंवा करणार नाही? करणार नाही. स्वतःच्या नाही करत तर दुसऱ्यांच्या सुखदुःखाचं कशाला? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या का देहाचे नाही मज चाड कोठे करू कोड इत अनिकांचे. दुसऱ्यांचं कोड काय कौतुक करील? बरोबर का कृष्णा महाराज? असा अर्थ होईल की नाही? बरोबर ना. मग तो दुसऱ्यांच्या सुखदुःखाचा विचार करील का? करणार नाही. असा अर्थ नाही. पण असं होईल का नाही अर्थ? एवढ्या ओळीतून काढायचं म्हणलं तर होईल. पण पुढं म्हणतात, सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐशी मनोधर्मे नेण्याची जो. हे माऊलीने केलेलं याच्यावरचं वार्तिक दिसतंय.
हे जे वर्णन आहे याचा अर्थ तो आपल्या स्वतःच्या सुखदुःखाविषयी अनुकूल प्रतिकूल जे असेल ते दूर करावं आणि प्रतिकूलाचं तो उदासीन याचा अर्थ काय झाला, सुखाचा का दुःखाचा पक्ष कोणत्या पक्षाचा आश्रय करतो, सुखाच्या वेळेला सुखाला मानून दुःखाच्या वेळेला दुःखाला मानून त्या प्रतिकूलतेची निवृत्ती किंवा अनुकूलत्वाची प्राप्ती याच्या संबंधाने तो काय विचार करतो का, कधी दोन्ही करत नाही. मग सुखदुःखादी जे पदार्थ आहेत त्याचा तो विचार करतो का, स्वविषयी करीत नाही का दुसऱ्याविषयी करणार नाही, स्वविषयी करत नाही आणि तर अर्थात तो दुसऱ्याविषयी कशा, आता आपण म्हणलं कोठे करू कोढ आणि कांचे असा दिसतो ना, दुसऱ्यांना फार त्याची दया जर ओसंडून वाहिली तर त्यांना तो काय म्हणे तुकाराम महाराजांसारखा, त्यांना सांगा देवचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही, हां त्यांना काय सांगेल अमर आहा खरे की पहा खोटे हे नका न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल असं सांगेल की नाही. ही आपली आपल्या कल्पनेत असणारा आदर्श परमयोगी हा. बरं याला आपण काय कमी समजू का कुठं का, हेच खरं आहे असं वाटतं, हेच खरं आहे तर काय बरं आपण बरं आम्हाला ज्ञानोबा आहे इतके आज्ञेचं पालन जमत नाही, सुखद तरी पण आपल्यासारख्या महापुरुषांचं लगेच उल्लंघन करणं बरोबर नाही, पण आम्हाला साधत नाही, त्याला काय करावं. सुखदुःखादी आता लगेच येतो, सुखदुःखादी वरमे पहिल्यांदा तुम्हाला ह्याच्याविषयी जर चांगलं कळलं तर पुढचं कळेल ना. सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसे मनोधर्मे नेण्याची जो. सुखदुःखादी वर्मे ज्याला सुख आणि दुःख बरोबर ना यांची जी मर्म आहेत, का शुभाशुभे कर्मे किंवा देहाने केलेली पाप पुण्यात्मक कर्म दोन्ही ऐशी मनोधर्मे नेण्याची जो दोन्ही नाही हे आपल्या मनाचे धर्म आहेत. अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम आहे की नाही. आणि मग जर असं असेल तर त्या अनुकूल वेदना ज्या सुखाच्या आहेत तर त्याच्यासाठी जे आवश्यक असेल त्या गोष्टीची प्राप्ती बरोबर ना, जे दुःखाला कारण होत असेल त्याची निवृत्ती कशाने होईल याचं वर्म तो जाणत असतो की नाही. ह्या दोघांचे वर्म तो आपल्याला सुख कशाने प्राप्त होईल आणि दुःख कशाने निवृत्त होईल हे तो जाणत असतो की नाही. याचे वर्म तो जाणत असतो की नाही. काय वर्म आहे हे, सुख दुःख ज्या अंतकरणाचे धर्म आहेत ते अंतकरणच मुळात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही आणि त्या कल्पित वस्तूला सत्य समजून आपण सुखप्राप्तीचे आणि दुःख निवृत्तीचे कितीही उपाय केले तरी त्या उपायाने खऱ्या अर्थाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती करून देण्याला हे कधीही आपण केलेले प्रयत्न समर्थ होऊ शकत नाही. किती नाना साधनाच्या करिता खटवापाटा परी त्या न पोवती याच्या दारवंटा. त्या सुखाच्या उंबरठ्यापर्यंत पण आपण केलेली तपश्चर्या प्रायश्चित्त काय केलेली कर्म केलेली उपासना ही कुठंच त्याच्या उंबरठ्यापर्यंत पण जाऊ शकत नाही. हे वर्म त्याला माहीत नाही का, माहीत आहे की नाही. मग आता तो हे वर्म जर आहे तर मग त्याच्या दुसऱ्यांच्या विषयी तरीसुद्धा त्यांना सुख प्राप्त व्हावं आणि दुःख निवृत्त व्हावं अशा प्रकारचा उपाय करील का नाही तो. हां करील. आणि मग त्यांना काय करेल, त्यांना जे योग्य वाटतं ते ज्यांनी मला सुख होईल वाटतं ते त्यांना काय करून देईल, ज्ञात करून देईल. ज्याने दुःख होतं ते जे पदार्थ आहे प्रतिबंधक त्यांच्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी त्यांना सहाय्य करील का नाही. करील. आणि होईल का त्यांच्या प्रतिबंधाची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती होईल का त्या यांनी जरी प्रयत्न केले तरी. हा लौकिक उपायाने त्यांना लौकिक उपाय अपेक्षित आहे. हां मग ते त्याला करील का नाही, प्रसंगाला तो करील का नाही, करील. आणि प्रसंगाला करील का यांनी तुमचं सुख झालं असं मानेल तो का, तरीसुद्धा ते त्याच्या दयेलाच पात्र असतील का, तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी आध्यात्मिकच उपाय सांगेल का, तेच खऱ्या अर्थाने त्यांना काय सांगेल, आलेनो संसारा हे काय ह्याची एक करा मुक्ती मार्ग हळूच धरा असं सांगेल का दुसरं काय सांगेल.
आहे की नाही. मग त्यांच्या परमानंदाच्या प्राप्तीसाठी आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीसाठी त्यांना प्रतिकल जे तुमच्या ठिकाणी दोष आहेत त्या दोषांचा आपणही करा असं सांगेल की नाही, आणि जे गुण आहेत त्यांचा अंगीकार करा असंच सांगेल ना. मग असं ज्या वेळेला सांगेल त्यावेळेला ह्या शुभ आणि अशुभ कर्म तुम्ही शुभ कर्म करा, अशुभ कर्म करू नका असं त्यांना सांगेल की नाही. कारण अशुभ कर्म हे दुःखाला कारण होतं, शुभ कर्म हे सुखाला कारण होईल. कारण ह्या सुखदुःखादी जी वर्मे आहेत त्याचं कारण सुखदुःखादीचं जे वर्म आहे ते त्याला माहीत आहे, किंवा शुभाशुभे कर्मे हेही त्याला माहीत आहे की नाही. लोकांना दुःख का होतं आणि लोकांना सुख कशाने होईल ह्या दोघांची वर्म ही त्यांची असणारी कर्म आहे की नाही. पण हे सांगत असताना त्यांना दुसरं एक सांगेल, काय सांगेल, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशीपंथ आहे की नाही. आपण केलेलं शुभ किंवा अशुभ जे कर्म आहे ते त्या कर्माचं धर्म म्हणजे योगाशिष्ठात लिहिलं बरं का, मला तो शब्द आला, योगाशिष्ठात एक भाष्य आहे, कर्म धर्म ह्या शब्दाचा अर्थ त्यांनी केला कर्माचं स्वरूप. कर्माचं स्वरूपच आहे का जे जे कर्म धर्म म्हणजे यत् कृतकम तद अनित्यम असं सांगितलं. लोकांना सांगेल का नाही, सांगेल. आणि आपातता तात्कालिक स्वरूपाचं लोकांना ज्याला कोणती निवृत्ती म्हणतात, जर लयरूप दुःखाची लयरूप निवृत्ती होत असेल तर प्रसंगी दया वगैरे भुकेने व्याकुळ झालेल्या एखादा पुरुष त्याला तो अन्न देणार नाही का, का ते पण तो करीलच, ते पण करू शकेल. त्याच्या ठिकाणी सर्वभूती काय आहे, दया असं असू शकतं आहे की नाही. पण हे त्याचं मुख्य सिद्धांत नाही किंवा हे त्याचं मुख्य जीवनाचं कर्तव्य नाही. आता दुसरं पहा, सुखदुःखादीवर मी का शुभाशुभे कर्मे दोन्ही आयशी मनोधर्मे नेण्याची जो ते म्हणतात ही दोन्ही आहेत ना, ही दोन्ही मनाचे धर्म आहेत. ही वस्तू आम्हाला अनुकूल आहे, ही ईश्वर सृष्टी आहे अनुकूल निर्माण करणं, का ही जीवसृष्टी आहे. आणि मला ही गोष्ट प्रतिकूल आहे, ही सुद्धा काय आहे, जीवसृष्टी आहे. अनुकूल वस्तू सुख देते ही सुद्धा जीवसृष्टीने केलेली कल्पना आहे, बरोबर आहे ना. आणि प्रतिकूल वस्तू दुःख देते का ईश्वर सृष्टीतला पदार्थ एकच आहे, का तो जीवाच्या सुखालाही कारण नाही दुःखालाही कारण नाही, का मनोमय सृष्टी दुःखाला कारण आहे, का हे मनाचेच धर्म आहेत. हे सुखदुःख हे काय आहे, मनाचेच धर्म आहेत. हे त्याला माहीत आहे की नाही, माहीत आहे. आणि तुम्ही काय म्हणतात की आत्मोपमेन सर्वत्र लोकांची सुख प्राप्ती दुःख निवृत्तीसाठी तो प्रयत्न करतो. लोकांच्या सुखदुःख प्राप्तीसाठी जरी तो करत असताना दिसला तर मग स्वतःच्यासाठी मग करत असला पाहिजे. कारण आत्मोपमेन सर्वत्र का दोन्ही आईशी मनोधर्मे का हे दोन्ही मनाचे धर्म आहेत का त्याचा तो विचारच करीत नाही. नेण्याची जो त्याला जाणत सुद्धा नाही. म्हणजे या ठिकाणी सांगितलेला हा महापुरुष लोकांच्या दुःख निवृत्तीचे आणि सुखप्राप्तीचे उपाय सांगतो, पण आपल्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या धर्माधर्माचं फल सुखदुःख आहे, हे दोन्ही मनाचे धर्म त्याच्या मूळ स्वरूपभूत जाणीवेत त्यांना स्थानच नाही, असा हा पुरुष आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी वार्तिक केलं की नाही. आत्मोपमेन सर्वत्र पश्यती, याच्यावर वार्तिक काय केलं, आत्मोपमेन सुखम दुःखम पश्यती त्याचं. पण उपाय कोणासाठी करतो, दुसऱ्यासाठी करतो. आपल्या त्या कारण त्याला सुखदुःखाविषयी सत्यत्व बुद्धीच राहिली नाही, बरोबर आहे की नाही. त्याला अनुकूल प्रतिकूल हे न वाटता हे सर्व काय आहे, कर्मधर्म नाशिवंत. हे काय आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी कायमचे काय स्थान मांडून बसणार आहे का. आले जसं ढग आकाशात आले तर ते ढग जाण्यासाठीच आलेले, जातातच. एक पाहुणा घरात आला तर जातच असतो. तसं सुखदुःखाचं हे जे चक्र आहे हे सारखं फिरत राहतं. ते आपल्या कर्माचं फल आहे, आपल्या पापपुण्याचं धर्माधर्माचं फल आहे. हे सगळं त्याला कळाल्यामुळं तो त्याच्याबद्दल कधीच काय वाटत नाही. काय सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा. काय पुढं, अहम करोमी इति वृथाभिमान. स्वकर्मसूत्रेन ग्रथितो ही लोकाः, असंच आहे ना. असं त्याला ज्ञान असतं पक्क. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना सुख ना दुःख असा द्वंद्वातीत झालेला तो पुरुष आहे. त्यामुळे ही मनोधर्म सुखदुःख अनुकूल प्रतिकूल तो नेण्याची असं आहे. आणि दुसऱ्यांसाठी मग हा जो पुरुष आहे आत्मोपमेन सर्वत्र पश्यति, मी जसा ज्या बोधाने मी आत्मरूप आहे तसे हे सगळे लोकसुद्धा आत्मरूप आहेत.
आहे की नाही. एवढ्यावरच थांबला का त्यांची अनुकूल प्रतिकूलता सांभाळतो आणि मग स्वतःची काय आत्मोपम्यनं स्वतःची नाही सांभाळीत तर त्याला तो भ्रमच नाही, आहे की नाही. म्हणून असं हे मूळ श्लोकातून लक्षात येतं का. समम पश्यती आपण जेव्हा म्हणतो बोलावे तसे काय उत्तर येते आणि पेरावे तसे, हे बरोबर वाटतं, आहे की नाही. पण तसा नाही, याच्यातही फरक केला. जरी माऊली म्हणत असेल ना हे असो विशेष आहे आता बोली जाईल, हे विशेष आता जाऊ द्या म्हणतात, हे आता बोलत नाही, पण हेच विशेष त्यांनी त्याच्यामध्ये पुढच्या वहीमध्ये सांगितलं असं म्हणता येईल ना. म्हणून सांगतात हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानी जसे अवयव आपुले होती. हे जे काही सम आणि विषम म्हणजे दोघांमध्ये असणारं साम्य किंवा विषम म्हणजे दोघांमध्ये असणारा विषमता किंवा भेद आणि काही सर्व विचित्र आणि चित्रविचित्र असणारे पदार्थ, हे सगळे जरी अनेकत्व अनियुक्त असणारे त्याच्या ठिकाणी भेद दिसले तरी सुद्धा ह्या भेदाच्या संबंधाने त्याची धारणा काय आहे. ते मानी जैसे अवयव आपुले, जैसे आपुले अवयव होती तैसे ते मानी. हे सगळे चित्रविषित्व जग हे आपलं काय आहे अवयव आहे असं मानतं. या थोडा वेळ ताटीच्या अभंग सांगताना माऊलीला विसर पडल्यासारखा वाटला मुक्ताबाईंना, तर ते काय म्हणणे जीभ दातानी चाविली आणि कोणी बत्तीशी ताडिली. आपण एक काय येर कोण वाया गेले, एक आपण साधू झाले आणि येर कोण वाया गेले. पुढं काय हात आपुला आपणा लागे, हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद. अशा प्रकाराने सांगितलं. कारण का हे सर्व आपले काय आहेत अवयव आहेत. हे एकैक काय सांगावे जया त्रैलोक्याचे आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले. हे एकैक हे वेगवेगळं अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन काय सांगायचं माऊली म्हणतात जया आघवे त्रैलोक्याची मी. ज्यांना हे सगळं त्रैलोक्य कोण आहे, हे त्रैलोक्य मीच आहे. अशा प्रकारचा स्वभावे बोधा आले, ज्याला स्वभावतात म्हणजे अनुभवानेच त्यांना आपलं स्वभावता सहजच अनायासे स्वतःसिद्ध असा त्यांना बोधा आले म्हणजे अनुभवाला आलेला आहे. त्यांना दर्भद्रुम काय वन्नी दांग असं काय नाथ महाराज दिले म्हणे हे हरीचे अंग. हे जे काही सर्व जे दर्भ असू काही असणाऱ्या वेली लता असू वृक्ष असू ह्या ते सगळं त्या वनातलं संकीर्ण जे वृक्षराजी आहे ते काय म्हणतात हे सगळं श्रीहरी परमात्म्याचं स्वरूप आहे असा त्यांचा बोध आहे. म्हणून ते म्हणतात हे स्वाभाविकपणे त्यांना बोधा आले नाम अनुभवाला आले. तयाही देह एकू किराती लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती पर्या आम्हा ते ऐशी प्रतिती परब्रह्मची. हा तयाही देह एक की राहती, त्याला एक देह आहे की नाही, देह आहे. ही यालाच म्हणायचं जीवनमुक्ती माऊलीने सांगितली की त्याला देह एक आहे. बरं लौकिकांसारखा सुखी दुःखी नाही का, लोकांमध्ये सुखी दुःखी तया ते म्हणती, लोकसुद्धा त्याला काय म्हणतात सुखी दुःखी असं लोक त्याला म्हणत राहतात. परी आम्हा ते ऐशी प्रतीती, परंतु आम्हाला मात्र अशा प्रकारचं निश्चित प्रतीती किंवा अनुभूती आहे का हा पुरुष दुसरा कोण नसून हा काय आहे परब्रह्मची. हा काय आहे साक्षात परमात्मा आहे. म्हणून मनुष्य शरीराविषयी किंवा जीवनमुक्ताविषयी किंवा मनुष्य शरीरधारी महापुरुषाविषयी हा परब्रह्मची ही होत नाही. जर असला तर हा लौकिकात सुखी दुःखी कसा होतो. आता यात उदाहरण आपण सांगितलं असेल अनेक वेळा. स्वामी महाराजांचं सांगतात की ते स्वामी महाराज म्हटले पूर्वी यायचे काशीवरून, ते काशीला काही काळ राहायचे, तर त्यांच्या भाऊजाईला जवळजवळ 8 मुलं झाली आणि ती 8 मुलंही प्रसूती झाली का मरणार. मग त्यामुळं ते खूप दुःखी असायचे. स्वामी महाराज जेव्हा काशीहून आले तेव्हा त्या गर्भवती होत्या त्यांच्या वहिनी. मग त्यांनी काय केलं की ते आल्यावर ते लगेच म्हणे त्या रडायला लागल्या. तर स्वामी महाराज म्हणे नाही आता ह्या वेळेला हा गर्भ मरणार नाही. त्यांनी ते चुलीतले राग घेतली तिच्या कपाळाला लावली. म्हणे आता मी काशी विश्वेश्वराचा अंगारा लावला आहे मरणार. त्यांच्या दृष्टीनं काय जाऊ दे आताच रडती तर नंतर रडेल 3 महिन्यांनी ह्याच्यामध्ये, म्हणून त्यांनी लावला तो अंगारा. योगायोगाने ती मुलगी वाचली.
मुलगी वाचली. नंतर काही दिवसांनी ती मोठी झाली. पुढं ती लग्नाला आली. तेव्हा स्वामी महाराज परत आल्यानंतर काशीहून त्या वहिनी रडायला लागल्या. मग स्वामी महाराज विचारलं, का बरं तुम्ही रडता वहिनी? तर त्यांनी सांगितलं की आता ही एकच मुलगी, आपल्याला 8 मुलं तर गेली, हिचं लग्न, हिच्या पाठीवर काही नाही, आता हिचं लग्न झालं, ही गेली का आम्हाला कोण आहे, पण आम्ही दोघंच राहिलो म्हणे. मग ती असं म्हणून रडायला लागली. मग स्वामी महाराज तिच्यापेक्षा मोठ्याने रडायला लागले आणि त्यांनी मग रडायला लागले होते. म्हणे, भाऊजी तुम्ही का रडता म्हणे? ते म्हणे, अहो तुम्हाला तरी तात्या, म्हणजे त्यांचे मोठे भाऊ आहेत, तुम्हाला तरी मालक आहे, मला तर कोणीच नाही म्हटले, आणि म्हणून ते रडत. ते म्हणे, तुम्ही कशाला रडता, आम्ही नाही का तुम्हाला? म्हणे, मग मी नाही का तुम्हाला म्हणे? मग ते म्हणे, तुम्ही रडण्याचं थांबा. म्हणजे तुझं थांबलं म्हणजे माझं थांबलं म्हणे. लौकिकी सुखी दुःखी तया. ते म्हणते लौकिकात स्वामी महाराज सुखी दुःखीत वाटतात की नाही? म्हणून लोकात असतं, पण आम्हा ते ह्याची प्रतीती आम्हाला असं दिसतं की हा परब्रह्म स्वरूपच आहे. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे, ऐशे साम्याची एक उपाशीजे पांडवागा. आपण सकाळीच ह्या ओळीचं साधारणपणे चिंतन केलेलं आहे की आपण पा विश्व देखिजे. आपल्याला स्वतः संकोचित मानू नये का हे 3.5 हाताचा परिच्छिन्न देह मी आहे असं मानू नये. संकोचोनी कार्य झालाशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून आपण पा विश्व देखिजे, आपणच या ठिकाणी स्वतःला विश्वरूप आहोत असं पाहावं आणि आपण विश्व होईजे. आणि विश्वरूप आपण आहे हे पाहावं म्हणजे जाणावं, आणि विश्वरूप देखील आपणच व्हावं. सकाळी चिंतन केलं, विश्वरूप होणं याचा अर्थ अभिन्न निमित्तोपादान कारण होणं, आणि विश्वरूप पाहणं याचा अर्थ विवर्तोपादान कारणत्व पाहणं, किंवा दुसरा याचा अर्थ पाहावे याचा अर्थ त्याचं अधिष्ठान व्हावे, आहे की नाही? म्हणजे त्याच्या ठिकाणी दृश्य सापेक्ष दृष्टत्व नसून केवळ आपल्या दृंगमात्र स्वरूपाने राहणं हे त्याला पाहणं आहे. ते तिचे पाहणे ऐसे असे वेरा, जैसा न मोडलिया न बोडलिया विहिरा, आपुल्या उगमी झरा होऊनी ठाके, असं ते पाहणं आहे. आणि याला म्हणायचं साम्य. ऐसे साम्यची एक उपाशी जे पांडवागा. हे असणारं जे साम्य आहे, साम्य म्हणजे काय? या ठिकाणी वैषम्य नाही, म्हणजे उपाधीला पूर्णपणे उपाधीचा निराश करून केवळ उपहित चैतन्याला चैतन्याशी समरस होणं हे त्या ठिकाणी साम्याची उपासना आहे. सर्वत्र काय? सर्वभूत स्थितम यो माम समम पश्यती यो अर्जुन, नाही काय सर्वभूत स्थितम यो माम भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते, किंवा यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयि पश्यती तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. याला म्हणायचं साम्याची उपासना. हे तुते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याचे लागी, जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही. याच्यातून एक गोष्ट ह्या राजयोगाचं किंवा पंथराजाचं वर्णन करत असताना इथून पुढे अर्जुनाने 2 शंका केल्यात आणि 2 शंकांचं उत्तर होऊन हा अध्याय समाप्त होतो. परंतु ह्या अध्यायाच्या आता फक्त काही 80-83 ओळी आहेत, तर याच्यामध्ये 2 शंका आणि 2 समाधाने. जर तसं पाहिलं तर ह्या अध्यायामध्ये भगवंतानी याचा निष्कर्ष सांगितला. तो असा सांगितला, तू ते बहुती प्रसंगी, म्हणजे आत्तापर्यंत सांगितलेल्या अनेक प्रसंगाने आम्ही याची लागी म्हणू, आम्ही याच करता तुला सांगत आलेलो आहे की जरी आम्ही अनेक उपाय सांगत असलो तरी मुख्य आमचा धागा हा आहे की साम्या परवती जगी प्राप्ती नाही. ह्या जगामध्ये साम्य म्हणजे आता जे आपण सांगितलं सर्वत्र परमात्म दर्शन, याच्यापेक्षा जगात दुसरा उपाय नाही. आणि हा उपाय पण आहे आणि प्राप्ती पण आहे. सर्वत्र समम पश्यती योजन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परममता. श्रेष्ठ योगी आहे म्हणजे तो आपल्या साध्याला प्राप्त झालेला आहे, असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा आहे, साम्या परवती जगी प्राप्ती नाही म्हणजे तुम्हाला साम्याचीच प्राप्ती केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला करायचा जो अभ्यास आहे तो सर्वत्र ब्रह्मदर्शन करण्यासाठीच करणं, हेच तुमच्या जीवनाचं खरं इति कर्तव्यता आहे. की कोणत्या रीतीनं करा, अष्टांग योगाने करा तुम्ही, किंवा विचाराच्या माध्यमातून करा, किंवा तुम्ही कुंडलिनी योगाच्या द्वारा करा, किंवा राजयोग म्हणून ज्याला विचाराच्या ऐवजी भावनेच्या प्रांतातून करा, किंवा विचारसहित भावना किंवा भावनेसहित विचार, अशा प्रकारे अज्ञान काळात दोन्ही करू शकता.
तर ज्ञानकाळात ह्या दोन्ही एका वेळेला राहत नाहीत, पण अज्ञान काळात करू शकतात. तर त्यासाठी सांगितलं की अशा प्रकाराने साम्यापरोर्थी जगी प्राप्ती नाही. साम्य हे सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर लवकर आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जायचं असेल तर साम्याची उपासना केली पाहिजे. इथं साम्य शब्दाचा अर्थ सर्वत्र अनुष्ठित असणारं एकमेवाद्वितीय परम ब्रह्मतत्व, त्याचं आत्मत्वाने केलेलं अनुसंधान हे साम्य आहे आणि त्या साम्याची तुम्ही उपासना करा असं सांगतात. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिरां चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं या प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिरां मि मनः कृष्ण इति बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिरां पुण्लं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं